एटीएम मधून पैसे काढत असताना वृद्धाला गाठून जबरदस्तीनं एटीएम कार्ड हिसकावून 50,000 रुपये काढणाऱ्या आरोपीला जोडबाईपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने रविवारी अटक केली आहे। बालाजी दिगंबर देवकर वय 32 वर्ष, राहणार कार्ला, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। 27 जून रोजी रवींद्र कृष्णकांत कटके वय 77 वर्ष, राहणार 637, पश्चिम मंगळवारपेठ, टिळक चौक हे बाळेवेस येथील एटीएम मधून पैसे काढत होते। यावेळी एका अज्ञात इसमाने त्यांना अडवून जबरदस्तीने त्यांचे एटीएम कार्ड हिसकावून घेतले आणि त्यांच्या खात्यातून 50,000 रुपये काढून घेतले। या प्रकरणी 3 जुलै रोजी जोडबाईपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक व त्यांच्या पथकाने तांत्रिक पद्धतीचे विश्लेषण करून आणि गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी बालाजी दिगंबर देवकर याला 24 तासांच्या आत बेड्या ठोकल्या। पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून गुन्ह्यातील 19,500 रुपये रोख जप्त केले असून उर्वरित रक्कम त्याच्या बँकेत जमा असल्याची माहिती आरोपीने दिली आहे। ही रक्कम जप्त करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मुलानी, अमोल मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक, खाजप्पा आरेनवरू, शीतल शिवशरण, शिवानंद लोहार, सागर सरतापे, बसवराज स्वामी, रोहन ढावरे, स्वप्नील कसगावडे, निलेश घोगरे, दत्ता मोरे, विठ्ठल काळजे आणि अनिता मोरे यांनी केली आहे।